महिला शिक्षकांचा गौरव करून महिला दिन साजरा. आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने महिला शिक्षिका सन्मानित. संस्कारक्षम पिढी घडविण्यात महिला शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका. प्राध्यापक माणिक विधाते. समाज घडविण्यात आणि संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यात महिला शिक्षकांचे मोठे योगदान असल्याने त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे. या भावनेतून आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने महिला दिनानिमित्त महिला शिक्षकांचा गौरव करण्यात आला. तारकपूर येथील सेंट विवेकानंद स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात शाळेतील महिला शिक्षकांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. पुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला. या कार्यक्रमास शहर सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक माणिक विधाते, नगरसेवक मोहित पंजाबी, जितू गंभीर, पत्रकार विठ्ठल लांडगे, शालेय संस्थेचे अध्यक्ष राम मेघाणी, उपाध्यक्ष रूपचंद मोटवानी, सचिव गोपाल भागवानी, विश्वस्त राजू गुरुनानी, सुरेश हिरानंदानी, हरीश मध्यान, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका गीता तांबे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कांचन पापडेजा, विवेक गायकवाड यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महिला सक्षमीकरण, शिक्षणाचे महत्त्व आणि समाज घडविण्यातील महिलांचे योगदान यावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष राम मेघाणी म्हणाले की प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलींना आणि महिलांना समान संधी दिली पाहिजे. आज महिला शिक्षण, प्रशासन, विज्ञान, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. त्यामुळे महिलांचा सन्मान राखणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विठ्ठल लांडगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की समाजात महिलांचा मान सन्मान राखला जात असताना मुलांवरही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे संस्कार होणे आवश्यक आहे. हे संस्कार रुजविण्याचे कार्य राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने महिला उत्तम प्रकारे करू शकतात. आज महिला शिक्षिका केवळ ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये, संस्कार आणि समाजाबद्दलची जबाबदारीही निर्माण करत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्राध्यापक माणिक विधाते म्हणाले की महिला शिक्षिका घरातील जबाबदाऱ्या सांभाळून शाळेत विद्यार्थ्यांना घडविण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करत आहेत. त्यांचे हे योगदान समाजासाठी प्रेरणादायी आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून दरवर्षी महिला दिनानिमित्त महिला शिक्षकांचा सन्मान केला जातो. नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवून अहिल्यानगरची एक कन्या कलेक्टर झाल्याचा अभिमान आहे. आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शाळेतील सर्व महिला शिक्षकांना पाहुण्यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीना पटेल व अश्विनी देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कांचन पापडेजा यांनी मानले. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. महिला दिनाच्या निमित्तानं अहमदनगर सिटी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले शहराचे मार्गदर्शक, ज्यांच्यामध्ये आम्ही काका महत्वाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप, माणिकराव विधाते आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर, शाळेचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असल्याचा प्रथमतः मी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आज उपस्थित असलेल्या सर्व महिला शिक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आता रामशेठने सांगितलं, शाळेचा रिझल्ट हा सर्व महिलांच्या हाती आहे. म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये महिलांनी खूप क्रांती केलेली आहे आणि महिलांच्यासाठी तिच्या हाती पाण्याची दुर्गती जगाची उतरली असं आपण म्हणतो. आपण व्यासपीठावरही या ठिकाणी 2 तयारी करावले आहेत. त्यामध्ये आई जिजाऊ आणि सावित्रीबाई आपण या ठिकाणी नोंदणी करतो. तर म्हणजे त्यांच्यामुळे शिक्षणाचे दार खुली झाली असं आपण मानतो. आणि आता सध्याच्या काळात सुद्धा महिलांच्याच हाती खूप नेतृत्व आहे. ऑपरेशन सिंधू सारखं नेतृत्व एका महिलेच्या हाती होतं. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात महिला कमी नाही. परंतु एक जबाबदारी मला या ठिकाणी एक गोष्ट सांगायची की भारतामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये वाढलेले महिलांवर अत्याचार, मुलींवर अत्याचार हे खरोखर एक चिंताजनक बाब बनली आहे. म्हणजे दर मिनिटाला एक अत्याचार होतो असं आम्हाला आता सांगतं. परंतु त्यामध्ये खरे अत्याचार किती, खोटे किती हा खरं तर आपल्या संशोधनाचा भाग आहे.
आणि म्हणून शाळांमधून आपण महिला जे काही काम करतात मूल्य संस्काराची गरज आहे. मुलांमध्ये खरं तर या वयामध्ये जे तुम्ही जे काही संस्कार करतात त्याच्यातून भावी पिढी घडत असते आणि या ठिकाणी महिलांमधूनच महिलाच जास्त शिक्षक असल्यामुळं तुमच्याकडेच ही बरोबर पुढची जबाबदारी आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा देतो. रामशेट्टी शाळेच्या काही अडचणी या ठिकाणी सांगितल्या तुम्ही ऐकलेल्या आहे. तर म्हणजे शाळेच्या ग्राउंड पासून काही या ठिकाणी अडचणीचे विषय होते, परंतु मला असं वाटतं या ठिकाणी आपण जो काही प्रस्ताव ठेवलाय नवीन कॉर्पोरेटर महानगरपालिकेत महायुतीची स्पष्ट बहुमत असलेली सत्ता आहे आणि आमदार संग्रामभाई जगताप असतील किंवा विखे पाटील असतील यांच्या पुढाकारातून आपल्या या शाळेच्या सर्व काही समस्या शाळेचे जे काही प्रस्ताव असतील ते 100% मार्गी लागतील अशी अपेक्षा करण्यात काही हरकत नाही. मी या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र. मी सांगितलं होतं की मी काय भाषण करणार नाही, बोलणार नाही. संस्थे कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ खरं या ठिकाणी बोलणार होते आणि ते खूप चांगलं बोलतात, परंतु आज त्याचा घसा बसल्यामुळं हे म्हटले सर की माझ्याऐवजी तुम्ही बोला. परत क्रिकेटच्या भाषेमध्ये बोलायला गेलं तर मी 12 खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये फक्त 11 खेळाडू खेळतात, 12वा खेळाडू राखीव असतो आणि राखीव खेळाडूला जास्त बोलायचं नसतं, बॅटिंग करायची नसते, बॉलिंग करायची नसते, फिल्डिंग करायची नसते. मला काय अक्षर पटेल बी व्हायचं नाहीये, मला काय बुमराही व्हायचं नाहीये आणि मला काय अभिषेक शर्माही व्हायचं नाहीये. मला फक्त या अहिल्यानगर शहरामध्ये कैलासवासी अरुणकाका जगताप यांनी जे सांगितलेलं आहे ते फक्त मी या अहिल्यानगर शहराचे विद्यमान आमदार माननीय संग्रामभाई अरुणकाका जगताप यांच्यासाठी खरं तर मी काम करत आहे. पक्षाचा मी एक छोटा कार्यकर्ता आहे, परंतु मला कल्पना आहे की ज्या महाविद्यालयामध्ये मी 34 वर्ष 10 महिने आणि 7 दिवस शिक्षकाची नोकरी केलेली आहे, तो मी शिक्षक असल्यामुळं आणि अनेक विद्यार्थी सुद्धा माझ्यासमोर बसल्यामुळं मला एका गोष्टीची खात्री आहे की जेव्हा आपण शिक्षण पेशामध्ये काम करतो, प्रामुख्याने जेव्हा महिला या क्षेत्रामध्ये काम करतात, खरं तर त्यांची भूमिका ही दुहेरी असते. जसं एखादा खेळाडू हा अष्टपैली असतो, त्याला बॅटिंग बी करावं लागते, काही वेळेला बॉलिंग करावं लागते, काही वेळेला त्याला फिल्डिंगही करावं लागते आणि साहजिकच बुमरासारखी त्याला बॉलिंगही करावं लागते. एका ओव्हरमध्ये 8 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 रन देऊन मॅचेस जिंकावं लागते. हे काम करत आमच्या महिला भगिनींना करावं लागतं. सकाळच्या शाळेच्या वेळेमध्ये शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करावं लागतं. परत आपल्या घरी गेल्यानंतर खरंच आपलं कौटुंबिक जे काम असतं, मुलं असतील, मुली असतील, सासू असतील, सासरी असतील, पती असतील किंवा एकत्र कुटुंब असेल, त्या सर्वांचं कामही त्यांना करावं लागतं. हे सर्व करत असताना त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आपण सर्व शिक्षक आहोत. शिक्षक हा खरं तर अत्यंत महत्त्वाचा जीवनामध्ये भाग असतो. त्याला खूप सामाजिक बंधन असतं. कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर प्रिन्सिपल मॅडमशी काही गोष्टी मी शेअर केल्या, त्या काय माईकवर सांगण्यासारख्या नाहीये, परंतु आज समाजाला त्याची फार गरज आहे. विद्यार्थ्यांना आणि प्रामुख्याने महिला या आमच्या कन्यांना घरी जायचं असतं, वेळेवर जायचं असतं. त्यामुळे निश्चितच कार्यक्रमाचं शेड्यूल तयार करतानाच आम्ही 45 मिनिटाचाच कार्यक्रम ठेवला होता. सचिन भाऊ बोलले असेल तर तुम्हाला निश्चित आवडलं असतं, परंतु माझी तुम्हाला विनंती राहणार आहे की पुन्हा एकदा तुम्ही केव्हा तरी सचिन भाऊला याची कार्यक्रम बोलवा आणि त्यांचं जे नेतृत्व आहे, त्यांचं जे कर्तृत्व आहे, त्यांचं जे वक्तृत्व आहे, ते अष्टपैलू आहे. त्यांना सर्व क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे नॉलेज आहे. मग ते लॉ असेल तर ते लॉवर सुद्धा बोलू शकतात. त्यांना शेतकी पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे, ते शेतकऱ्यावर सुद्धा बोलू शकतात, शेतीवर सुद्धा बोलू शकतात. अभिनय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. ते अभिनय सुद्धा बोलतात, राजकीय शब्दात सुद्धा ते बोलतात. त्यामुळे निश्चितच माझी तुम्हाला आणि प्रिन्सिपल मॅडम विनंती राहिलेलं आहे की तुम्ही निश्चित त्यांना शाळेमध्ये बोला आणि विद्यार्थ्यांना त्यांचे मौलिक विचार करायचं ऐकायला त्यांनी द्या. पुन्हा एकदा अहिल्यानगर शहराचे सन्माननीय आमदार संग्रामभाई अरुणकाका जगताप यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. आणि हा जो तुमचा मान सन्मान आम्ही केलेला आहे त्याचा उद्देश फक्त हाच आहे की जेव्हा या क्षेत्रामध्ये आणि आपलं क्षेत्र हे शिक्षण क्षेत्र हे पवित्र क्षेत्र मानलं जातं, या पवित्र क्षेत्रामध्ये जेव्हा आपल्या महिला भगिनी
ते जे काम करतात त्या कामाला त्यांचं कौतुक करण्यासाठी खरं तर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.